सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या यूट्यूबच्या माध्यमातून मी नमस्कार करतो. आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देत असतो. माझी पूजाविधी देवी देवता या यूट्यूब चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, इतरांना याची माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण होळीच्या माध्यमातून अनेक तोडगे आणि उपाय यावर माहिती घेणार आहोत. होळीच्या दिवशी जी रात्र असते ती अनेक गोष्टीने उपयुक्त अशा प्रकारची ही रात्र असते. या होळीमध्ये कोणत्या गोष्टी अर्पण केल्यानंतर काय फळ प्राप्त होतं आहे याची मी माहिती सांगणार आहे. 5 सुपारी आणि 1 श्रीफळ होळीमध्ये अर्पण केल्यास विशेष फल प्राप्त होतं. व्यापार नोकरीमध्ये उन्नती पाहिजे असेल तर होळीमध्ये गोमती चक्र 5 किंवा 7 आपण टाकू शकता. त्यामुळे आपल्याला त्याचा निश्चितपणे लाभ होईल. घराच्या उत्तर दिशेला कुबेराची दिशा असे म्हणतात. या रात्री घराच्या उत्तर दिशेला शुद्ध तुपाचा दिवा लावून कुबेराची प्रार्थना करावी, म्हणजे आपल्याला धनप्राप्ती होईल. घरात सतत आजारपणा असेल आणि तो ठीक होत नसेल तर होळीची जी विभूती निर्माण होत आहे ती विभूती पांढऱ्या कपड्यामध्ये हळकुंडाची गाठ घालून त्याची पोटली बांधावी व आजारी व्यक्तीच्या उशाला ठेवावी. त्यामुळे आजार बरा होण्यास त्याची मदत होते. आजारी व्यक्तीच्या अंगावरून नारळ 7 वेळा उतरवून घेऊन होळीमध्ये दहन करावा. हे केल्याने अनेक बाधा नष्ट होतात आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक जणांना पितृदोष असतो व ज्यांना हा पितृदोष आहे त्यांनी पितृदोष नष्ट करण्यासाठी भीमसेनी कापूर आणि लवंग पित्राच्या नावाने होळीमध्ये अर्पण करावा. यामुळे पित्राचा दोष नष्ट होतो. तसेच पितृगायत्रीचा जप या दिवशी होळीच्या दिवशी करावा, जेणेकरून पितरांची आपल्यावरती कृपा होईल. हरभऱ्याच्या काही गाठी आणि गव्हाच्या ओंब्या होळीमध्ये आपण सद्भावनेने टाकल्या तर उत्तम अशा प्रकारचं आरोग्य आपल्याला प्राप्त होईल. त्याचप्रमाणे जी होळीपासून विभूती निर्माण झालेली आहे ती विभूती पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून ईशान्य कोपरा किंवा वायव्य कोपऱ्यात ठेवल्यास घरातील वादविवाद कमी होण्यास व भांडणे कमी होण्यास याचा निश्चितपणे आपल्याला उपयोग होईल. परंतु हे सर्व प्राप्त होण्यासाठी ही होळी संपूर्ण देशी गाईच्या गवऱ्यापासून बनलेली असावी. तसेच हिच्यामध्ये कुठलीही अपवित्र वस्तू नसावी, म्हणजे आपल्याला याचे पूर्ण फळ प्राप्त होईल. बऱ्याच ठिकाणी आमच्यावर जळणारे आहेत, आमचे वाईट व्हावे असे त्यांना वाटतंय, त्यामुळे अनेक कुटुंबांना या गोष्टीचा त्रास होतो. अशी शंका असणाऱ्यांनी या दिवशी, या होळीच्या दिवशी काही वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून त्या होळीमध्ये अर्पण केल्यास त्रास कमी होतो. त्याचा कसा वापर करायचा हे मी तुम्हाला सांगतो. तुमच्या कॉलनीतील किंवा सार्वजनिक होळी जी घरापासून जवळ असेल त्या सार्वजनिक होळीमध्ये ती वस्तू तुम्ही टाकावयाची आहे. जर तुम्हाला एखादा त्रास असेल तर एक वस्तू टाकू शकता किंवा तुम्हाला अनेक त्रास असतील तर अनेक वस्तू तुम्ही टाकू शकता. वर्षातील हा एकमेव असा सण आहे की त्या दिवशी तुम्ही तुमची नकारात्मकता घालवू शकता आणि या वस्तू उतरून टाकून त्याचा प्रभाव कमी करू शकतो. विड्याची पाने घेऊन तुपात भिजवावी व सार्वजनिक होळीमध्ये अर्पण केल्यामुळे माणसावर असणारं आर्थिक संकट जाऊन घरामध्ये बरकत येण्यासाठी त्याचा फायदा होतो व अशा प्रकारची मान्यता आहे. ज्या मुलामुलींचे लग्न जुळून आलेले आहे पण काही कारणाने ती मोडते, अशा लोकांनी किंवा लग्नाचा योग लवकर येत नाही अशा मुलामुलींनी स्वतः 8 हळकुंडे कीड न लागलेली घेऊन उजव्या हातामध्ये धरून स्वतःच्या डोक्याहून उजव्या बाजूने 7 वेळा ओवाळून उतरून घ्यावी आणि जिथे सार्वजनिक होळी असेल तिथे जाऊन त्या होळीमध्ये ते अर्पण करावं व होळीचे हात जोडून प्रार्थना करावी. होळीला 7 किंवा 5 प्रदक्षिणा कराव्यात. अर्थात होळीपर्यंत जाताना मागे वळून पाहायचं नाही किंवा दुसऱ्याच्या घरी जायचं नाही, रस्त्यानं कुठंही थांबायचं नाही, परत येतानासुद्धा मागे वळून पाहायचं नाही किंवा दुसरीकडे कुठेही न जाता सरळ आपल्या घरी यावं, हातपाय धुवावं, देवाचं दर्शन घ्यावं आणि नंतर दुसऱ्या कामाला जायचं असल्यास आपण जावं. काही जणांना वाटतं की माझा धंदा उद्योग व्यवसायानं नजर लागलेली आहे.
असं ज्यांना वाटतं त्यांनी एक नारळ न सोलता घ्यावा. हे नारळ कुणी ओटीत किंवा प्रसाद म्हणून किंवा सत्कार म्हणून दिलेलं नसावं, तर ते नारळ सहज असं विकत आणलेलं असावं. हे नारळ होळीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा ज्या ठिकाणी व्यापारधंदा असेल त्या ठिकाणी जे आपलं दार आहे किंवा जे व्यवसायाचं शटर आहे ते उघडं ठेवून त्या उंबऱ्याच्या मधोमध 7 वेळा उतरवावं, फिरवावं आणि घरात न येता किंवा दुकानात न जाता सरळ मागे वळून न पाहता सार्वजनिक होळीपर्यंत जावं आणि त्या सार्वजनिक होळीमध्ये ते अर्पण करावं. जाताना किंवा येताना वळून पाहायचं नाही आहे आणि कुणाच्याही घरी जायचं नाही. हे सर्व उपाय घरच्या होळीमध्ये करू नये. तर हे सर्व उपाय आपण सार्वजनिक होळीमध्येच करावेत. हे उपाय आपण करून पहा. निश्चित याचा आपल्याला फायदा होईल. धन्यवाद.